नमस्कार, जोहार। माई लैंग्वेज माई डायलेक्ट, अपनी बोली अपनी भाषा कह कहानी कार्यक्रम में आप सभी का स्वागत है। आज हम लोग किसानों के दुख दर्द से जुड़ी हुई कहानी पोरा गल्फास कार्टून टाक सुनेंगे। ये मराठी भाषा में है और इसके लेखक यवतमाल महाराष्ट्र से हिंदी और मराठी के प्रसिद्ध साहित्यकार श्री बाबाराव मडावी जी हैं। इस कहानी का वाचन भी श्री बाबाराव मडावी जी ने ही किया है और उनकी कहानी को अगर देखा जाए तो ये किसानों के दुख दर्द और आत्महत्या की शोचनीय स्थिति को आप लोगों के सामने उभार कर ले आता है। दरअसल आज भारत के किसान उस परिस्थिति से गुजर रहे हैं जहां दो जोड़ी बैल से वे अपनी लंबी जिंदगी को संघर्ष के साथ खींचने की कोशिश करते हैं, तथापि कभी कभी उन्हें आत्महत्या जैसे दोष से भी आत्मसात करना पड़ता है। भारतीय किसानों के दुख दर्द को बताता हुआ ये कहानी आप लोगों को शायद रुला भी देगा। यवतमाल महाराष्ट्र के प्रसिद्ध मराठी और हिंदी साहित्यकार बाबाराव मडावी जी की कई कहानियां, कविता संग्रह, कथा संग्रह आदि प्रकाशित हो चुके हैं, जिनमें है आकांत आत्मकथन, टाहो कादंबरी, पाखर कविता संग्रह, भाकर कथा संग्रह, आदिवासी साहित्य शोध आणि समीक्षा वैचारिक ग्रंथ, मी युद्ध पुकारले कविता संग्रह, आक्रोश टाहो कादंबरी का हिंदी अनुवाद है। प्रथम मराठी आदिवासी आत्मकथा आकांत एक अध्ययन आकांत का हिंदी अनुवाद शेख हिना जी ने किया है। आकांत आत्मकथा एक आकलन डॉक्टर पुडलिक पारधी, इनका एमफिल का अभ्यास ग्रंथ रहा है। रामायचरी तथा विविध संपादकीय ग्रंथ में इनके लेखन प्रकाशित हुए हैं। इन्हें कई पुरस्कारों से भी नवाजा गया है, जिनमें प्रमुख हैं अस्मिता दर्श पुरस्कार, बिरसा मुंडा राज्य पुरस्कार, डॉक्टर गोविंद गारे साहित्य पुरस्कार, बाबाराजी मडावी समाज भूषण पुरस्कार, भुजंग मेसरम साहित्य पुरस्कार, डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर राष्ट्रीय पुरस्कार दिल्ली, जीवन गौरव पुरस्कार। इस तरह इन्हें विविध रूप से कई पुरस्कारों से सम्मानित किया जा चुका है। इनके लेखन की शैली और इनके काव्य, कथा आदि काफी प्रचलित है। इन्हीं की जुबानी से आज हम लोग सुनेंगे किसानों के दुख और दर्द की कहानी पोरा गल्फास कार्टून टाक। आइए सुनते हैं ये कहानी। माझ्या भाकर कथासंग्रहातील पोरा गळफास काढून टाक ही कथा मी सादर करीत आहे। पोरा गळफास काढून टाक। महादूजवळ वडिलोपार्जित 10 एकर शेती होती। महादूच्या वडिलांना आपल्या कष्टानं तिला फुलविलं। घर सुखानं नांदायला लागलं। घर भरल्या दाण्यानं ढेकर दिल्यावानी समाधानी वाटायचं। वडिलांच्या कृपेवर महादूची संसारवेल फुलून निघाली। त्याची पत्नी सकू कर्तबगार बाई, संसाराला नीट ओढणारी। संसाराची दोन्ही चाकं सुरळीत असली की गाडा कसा व्यवस्थित चालतो। पाहता पाहता आयुष्य गुण्यागोविंदानं 50कडे झुकलं। मोठी मुलगी कॉलेजात जाऊ लागली। आपली जबाबदारी सांभाळून ती अभ्यास करायची। तिला पाहून महादूला समाधान वाटायचं। लेक सुशिक्षित होत आहे। मायबाबाच्या प्रेमाने ती जास्तच फुलून गेली। तिचे आजोबा नातीच्या हाती कॉलेजचे पुस्तक पाहून हरकजून जायचे। त्यांच्या चेहऱ्यावर आनंद उमटायचा। ह्या पोरीनं घर उजळून निघाल्याचं वाटायचं। तो म्हणायचा, चांदणे, तुझ्या जन्मापासून अंगणात सडा पडला बाई। तू लय भाग्यवान पोरगी। 4 पिढीचं नाव उजळून टाकलं। आमच्या पिढ्या शिक्षणा बिकर अशाच गेल्या। आजोबा, मी डॉक्टर होणार। तुमच्या तब्येतीची काळजी घेईन। पोरे, आता थकलोय मी। वय ओलांडलं, 75 पार केली। तुमच्या उज्ज्वल भविष्याच्या मागे मी उभी आहे। मी नात कोणाची आहे? सदोबा आबाजीची।
शेतकऱ्याच्या झोपडीत धान्य भरून असतं, पण शिक्षण घेणारी पोरं मात्र आढळून येत नाहीत. त्यांनी रात्रंदिवस शेतात मरमर कष्ट करायचे, घाम गाळायचा. नुसत्या घामावरची त्यांची जिंदगानी. महादूच्या घरात चांदणी शिक्षणानं चमकली. पोरीवर घरादारात साऱ्यांचा जीव. समजदार अभ्यासू लेकरू पाहून माईचा जीव हुरळून जायचा. सकू पोरीच्या डोक्यावरून हात फिरवायची. जवान पोरीचे पटापट मुके घ्यायची. माझं लेकरू धीट लागल्यानं जोग दिसतंय. तिच्या गालावर जबरदस्तीनं काळा ठिपका लावायची. पोरीच्या जेवणाची काळजी घ्यायची. तारुण्याच्या उंबरठ्यावर चढलेली चांदणी शिक्षणाच्या ध्यासानं झोपडीत मावत नव्हती. तिची वैचारिक उंची सोबतीला वाढत होती. शेतात राबणाने हात तिच्या शिरावर होते. आयुष्यभर शेतात पिकवलं, शेतीतल्या मातीनंही आपल्याला जगविलं. मातीचा तुकडा, सोन्याची खाण, आपलं सारं सुख दुःख या मातीलाच माहीत. सदून आपल्या आयुष्याची दोर महादूच्या हातात कधीच दिली होती. ही चढती कमान किती पिढ्या जागवत आली असेल. शेतकरी दादा छातीला माती लावून जगतो. आपल्याबरोबर इतरांचाही चारा निर्माण करणारा, निसर्गातून निर्मिती करणारा, जीव जोपासणारा, पाळणारा शेतकरी राजा. त्याचं महत्त्व कुणी कसं सांगावं. ही माणसंच न्यारी. चांदणी हे सारं न्याहाळत होती. शेतकरी हा देखील निसर्गाचा घटकच ना. ही माती त्याची आणि माणसंही त्याचीच. परंतु अलीकडे त्याच्या लहरीपणामुळे कधी कोरडा दुष्काळ तर कधी ओला दुष्काळ पडायला लागला. शेतकऱ्याच्या कष्टावर संकट उडवायला लागले. नापिकीमुळं कुटुंब उद्ध्वस्त व्हायला लागली. महादूचं शेत मागील 3 वर्षापासून असंच वाळत गेलं, बुडत गेलं. अन्नधान्यानं भरून असणारं घर उदासवानं झालं. भूक, गरिबी आणि दारिद्र्याशी त्याचा मुकाबला सुरू झाला. सावकाराचं कर्ज 1.5 दुपटीनं वाढलं. सकूच्या अंगावर फाटकं गाठीचं लुगडं दिसायला लागलं. सदोबा काळजीनं वाकून गेला. महादू रात्रंदिवस विचार करू लागला. हे कालचक्र माझे कष्ट थांबवू शकत नाही. आता काय करावं. महादू बापाला मनाचा, बारे मी एवढा कष्ट करतो, पण पाऊस धोका देत आहे. मी काय करू. सदू पोराला समजवायचं. अरे पोरा धीर धर, खचून चालणार नाही. अरे जेवढ्या उन्हाळे पावसाळी येतात. बा चांदणी उच्च शिक्षण घेत आहे, तिची काळजी पडली आहे. अरे व्हायचे ते होईल, पण तू हिंमत सोडू नको. महादूनं हाय खाल्ली. मी कष्ट करतो पण निसर्ग साथ देत नाही. कोणावर दोष द्यायचा. माझं कुटुंब उपाशी झोपत आहे. बासुद्धा रात्री उपाशी झोपला. त्यानंच तर 10 एकराचा तुकडा माझ्या पदरी बांधला. अशी कशी वेळ आली. परवा सावकार येऊन गेला. जमीन गिळण्याची धमकी देऊन गेला. आता आपण जगायचं कसं. चांदीला उपाशी ठेवून जिवंत राहायचं. त्याच्या मनात अनेक विचार घोळत होते. आपण जिवंत राहून काय करायचं. उद्याला गळ्यात दोरखंड टाकून शेतातच अखेरचा श्वास घ्यायचा. हताश झालेल्या महादूच्या डोक्यात नैराश्यतेनं ताबा घेतला. दुसरे दिवशी महादू सकाळीच उठला. आपल्या कुटुंबासोबत अखेरचं बोलून घ्यावं. त्यानं चांदणीला बोलाविलं. बेटा चांदणी. काय बाबा. इकडे ये बेटा. बाबा आज मी शेतकऱ्याच्या जीवनावर आमच्या कॉलेजात कॉन्फरन्समध्ये बोलणार आहे. बोल बेटा. सांग तू. माझा बाप शेतात राबतो पण नापिकीमुळे हताश झाला. बाबा असं सांगून कसं चालेल. मी सांगणार आहे. शेतकरी या देशाच्या पाठीचा कणा पोशिंदा आहे. बेटा शेतकरीच तर आज उपाशी मरतो आहे. बाबा तुम्ही मनाला खूप लावून घेता. बेटा तू रात्री उपाशी झोपलीस त्याचं का. तू माझी पोर चांदणे नाव कमाव
तू अशाही वादळात उभी राहिली. तेवढ्या सदोबा आणि सकू येऊन बसले. महादू जिवाळ्यानं बोलला, सखे, आयुष्यभर साथ दिली आहे, तू यातून जीव जात नाही. काहून हो असे बोलून राहिले हो? तू यासोबत आयुष्यभर बोलत आलो. चांदणीसारखी पोर तुझ्या पोटी जन्माला आली. तिचा जीव जपायची काळजी तू यावर हाय का हो? माईले लेकरू का भारी असते? तसं नाही हो. तू अबोट धरून दररोज शाळेत नेलं. आज चांदणी कुठं गेली असं म्हणतो. चांदणे सखे, तुम्हाला सांगतो, मी किती नशीबवान. माया बा माझ्या संगतीला लय माया केली रे बा तुन मायावर. सदोबा सांगत होता. अरे तू ही माय वावरात पाऊस आला की तुले धरून कुडकुडत होती. तुले हृदयाजवळ कवटाळून म्हणायची, माया महादू काळजाचा तुकडा आहे. ह्या वावराचा तुकडाही आपण गेल्यावर त्याचाच होणार आहे. त्याच्या जिंदगानीला आसरा होऊन पुरल. पोरा, आज तू या हवाली वावराचा तुकडा मी बी झालो आहे. महादू बापाच्या खुशी शिरतो आणि ढढसा रडतो. चांदणी बुड्याचं 50 गाठलेल्या पुरावरचं प्रेम पाहून हसायला लागली. हळूहळू सूर्य वर सरकू लागला. महादूनं बायको आणि पोरी संग मस्त गप्पा केल्या. न्याहारीची भाकर रात्री शिजलीच नव्हती, त्यामुळं दुरडीत शिळे तुकडेही खायला नव्हते. उपाशी पोटीच महादू गोठ्यातल्या बैलांच्या पोटात चारा टाकण्यासाठी दोरखंड घेऊन वावराकडे निघाला. शेताच्या धुऱ्यावर बैल चारा खायला लागले. वावरातली पिकं करपून गेली असली तरी धुऱ्यावरचं खुरटं गवत दाटीवाटीनं वाढलं होतं. ते बैलाच्या पोटात जात होतं. बैलाच्या पाठीवरून महादून हात फिरविला. त्याच्या डोळ्यात आसू उभी झाली. रात्रंदिवस राबणारा हा प्राणी शेतकऱ्यांचा खरा मित्र. बैलाची आणि शेतकऱ्यांची सारखीच गत. काम केलं तरच त्यांची किंमत. महादूची पावलं एकाएकी शेतातल्या आंब्याच्या झाडाकडे वळली. हातातला दोरखंड त्यानं एका फांदीला अडकविला. गळ्यात गळफास लटकविला. पायाखाली डवरा ठेवला. त्यावर उभा झाला. आडव्या उभ्या पिकात फिरणारा डवरा, पिकांच्या बुडाजवळ माती पेरून आधार देणारा डवरा आज महादूच्या मनाप्रमाणे पायाखाली आला. झाडावर पाखरं किलबिल करायला लागली. महादूच्या डोळ्यासमोर त्याचा संसार उभा झाला. चांदणी आज कॉलेजला कॉन्फरन्समध्ये शेतकऱ्यांवर चिंतन करायला जाणार. सकू माझ्या भाकरीचं पीठ शोधत असेल, धडपडत असेल माया भुकेच्या आकांतानं आणि तिच्याही भुकेपोटी. बाच्या पोटात लातडं भुकेनं कसं काय तग धरून असल. चांदणी उपाशी पोटी शेतकऱ्यांवर बोलणार. त्याच्या डोळ्यातून आसव घळघळ व्हायला लागली. बानं वावर कमावून ठेवलं. जन्माची शिदोरी दिली, पण मी नाही पिकू शकलो. घाम गाळूनही माझा काय दोष. ह्या जगात राहून काय उपयोग. तो आजूबाजूला पाहू लागला. गळफास त्याची वाट पाहत होता. धुऱ्यावरची बैलजोडी चारा खायचं सोडून त्याच्याजवळ येऊन आसव गळायला लागली. मुक्या जीवांना चाहू लागली. शेजारच्या वावरात निंदन चालू होतं. फकीराची नजर महादूवर पडली. महादूच्या गळ्यातील गळफास पाहून त्याच्या हृदयात धस्स झालं. तो गावच्या दिशेनं पळत सुटला. धावतच महादूच्या घरी परत आला. चांदणी कॉन्फरन्सला जायच्या तयारीत अंगणात उभी होती. तिची आई व आजोबा पोरीच्या कौतुकानं भारावले होते. फकीरा जोरजोरा ओरडायला लागला, सगूबाई चल, तो नवराच वावरामंदी फाशी घेत आहे. बुडा जोरानं ओरडला, अरे बाप रे, काय येळ आली. चांदणी आणि तिची माय वावराकडं पळत सुटली. सगदोबा
अंगात बळ आणून धावत होता. काडीच्या आधारानं जोरजोरानं अंतर कापत होता. महादूच्या गळ्यातील गळफास विचाराच्या तंद्रीत तसाच पडून होता. जीवनाचे धागे डोळ्यांच्या अश्रूत पुन्हा पुन्हा न्याहाळल्याने फास आवळण्यास वेळ लागत होता. त्याची चांदणी, बायको, बाप डोळ्यासमोर येऊन उभे राहायचे. रडतानाच त्याचे अश्रू पुसत असल्याचा त्याला भास व्हायचा आणि तो जास्तच लटकलेल्या दोरखंडात धडधसा रडायचा. त्याचे अश्रू अखंड वाहत होते. जीवन संपविताना जीवनाचा हिशोब महादू वाचायला लागला. मृत्यू माणसाला जीवनाचा हिशोब विचारतो. जीवनाच्या धाग्यांची ओळाताण करतो. महादूनं तर स्वतःहून मृत्यूच्या दारात जायचं ठरवलं होतं. यातच त्याचा फास दूर दूर जात विलंब करीत होता. फास आवळाला उशीर होत होता. त्याचं अस्वस्थ मन आठवणीत हिंदोळत होतं. सदोबा थरथरत्या अंगानं धावतच आंब्याच्या झाडाकडे आला. थांब पोरा, अरे तो गळपास काढून टाक, तुला माही आण हाय. अरे थांब, तुला माही आण हाय. महादूच्या गळ्यातील गळफास 7 हात अडकून सदोबानं अलगद गळफास झटक्यात काढून घेतला आणि त्याच्या गालफडात लाल बुंद होऊन जोरानं थापड लगावली. अरे अरे या ढाण्या वाग्याचा पोरगा, जीव द्यायला निघालास? पोराला हाताच्या काठीनं सपासप मारू लागला. बाया पोठी तू असा बेकड निघालास? महादूला सदोबानं घट्ट कवटाळलं. आपल्या बासमोर महादू अपराध्याप्रमाणे थरथर कापू लागला. अरे अरे मी वाकून गेलो या, पण जीवनात हरलो नाही. तुझ्यासाठी तर ही म्हातारी काठी जिवंत आहे. पोराच्या संसाराचं लेकरू होऊन राहिलो, पण तू असा निघालास? अरे ह्या काळ्या आईनं कैक वर्षापासनं आपल्याला पोसलं. अरे तिच्यावर रुसवा कशासाठी? या मातीला कष्टानं नाव घातलं की ती मोत्याचा चारा देते. काळ बदलला, माणसं बदलली आणि त्याचबरोबर निसर्गही बदलला. हे लोक निसर्गावर घाव घालायला लागले. जंगल तोडून बुडकी केली. कसं येईल पाणी? तू वैतागून जीव द्यायला निघालास. म्हाताऱ्या काठीला सोडून जाया निघालास. अरे वा भित्रा कुठला. अरे आता वरच्या पाण्याबरोबर शेतीत विहीर खोदून पाणी आणायचा जमाना आहे. डोंगराची धूप थांबून पायथ्याशी लहानसं धरण खोदावं लागल. पाण्याचा साठा झाला की संकटाशी सामना करता येईल. शेतीच्या योजना आहेत, सवलती आहेत, तसं घाबरून कसं चाललं र पोरा? सकू मुळमुळ रडत होती. तिनं हंबरडा फुटला. कुठं आंबाला सोडून चाललो आम्ही? वाटेल ते काम करू, पण तुम्हाला जोपासू पुरुषानं काय बी करायचं, जीव द्यायचं, निघायचं, आणि आम्ही बायानं आयुष्य हिमतीनं कळायचं. हाच का न्याय हो आमच्या बरोबर? काही विचार आहे की नाही? घरात सोन्यासारखी शिकली सवरली जवान पोर, पण तुम्हाला असं विचार काऊन आला हो? माया आण हाय, माया आण हाय व तुम्हाला असा भलता अशी सलत विचार आणू नका. माई साथ आहे तुम्हाला. चांदणी बापाला धरून रडत होती. महादू तिच्याकडं एकसारखा पाहत होता. बाबा, हे दिवस निघून जातील. मला चांगली नोकरी लागेल. मी तुमची जोपासना करेन. मला तुमचं पोरग समजा. बाबा, तुमच्याशिवाय आम्हाला जगता येईल का? जीवन सुखदुःखाने भरलेलं असतं. तुम्ही घाबरलात. जीवनात हार मानायची नसतेच.
उगवत्या प्रत्येक दिवसाबरोबर मिसळायचं असतं. सदोबानं पोराला हृदयाजवळ कवटाळलं. अर अर चाल पोरा घराकडं. हे वावर काही जीव देण्यासाठी कमावलं नाही. अर वावर नसलेले राबणारे मजूर जीव देतात का र? त्याच्याजवळ तर जगण्यासाठी कोणताच साधन नसतं. ही तर काळी माय आपल्या सोबतीला आहे. पोरा वावरात पाऊस आला की तुही माय तुले धरून कुडकुडत होती. तुले हृदयाजवळ कवटाळून म्हणायचे, ह्या माधू काळजाचा तुकडा हाय. ह्या वावराचा तुकडा आपण गेल्यावर त्याचा आसरा होईल. आज आठवण आली रे पोरा तुया मायची. किती जपलं तुला आणि तू आत्महत्या कराया निघालास. अरे पोरा जीवाला समजावी. अरे समजावी जीवाला. शांत हो. पश्चातापानं दग्ध झालेला महादू कोरड्या डोळ्यानं आपल्या बायकोकडं पोरीकडं पाहतो. त्याच्या डोळ्यातली आसू आटली असली तरी हृदय रळत होतं. आपल्या घरच्या बाया धीरानं जगतात, जगायला सांगतात. म्हातारा माणूस हिमतीनं जगण्यातले अर्थ शोधतो. मी तर धडधाकट चुकीच्या मार्गानं जाऊन जीवन संपवायला निघालो. माधून बाला कवटाळलं. पोरीच्या डोक्यावरून हात फिरविला. सकूच्या डोळ्यातले आसू तळहातानं पुसले आणि म्हणाला, नाही मी असं कधी करणार ना. मी तुम्हाला सोडून जाणार नाही मी असं कधी करणार नाही. आता मात्र महादूचे डोळे घळघळा आसू गाळत होते. मृत्यूच्या गळफासातून तो परत आला. आत्महत्या करण्याच्या गुन्ह्यातून आपण वाचलो याचे समाधान होऊन कर्तव्य भावनेने कुटुंबातील जीवांना जोपण्यासाठी उठून उभा राहिला. सदोबा, सकू, चांदणी महादूला धरून त्याच्या जीवासाठी रडत होते. उडून गेलेला पाखरांचा थवा आंब्याच्या झाडावर येऊन बसला होता. चांदणी आपल्या बाचा हात धरून घराकडे जात होती. मागोमाग म्हातारा व सकू धापा टाकत चालत होते.